हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण आळूवडी करण्याची एकदम सोपी पद्धत आणि खूप भरपूर लेअरवाली. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पिठाने खूप छान अशी आळूवडीला चव येते. एक मोठी वाटी घेतली आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ छोटी वाटी घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ. तांदळाने खूप अशी क्रंची होते. भरपूर असे पांढरे तीळ घातले आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही काळे तीळ घातले तरी चालेल. हिंग घातला आहे. ओवा हातावर छान असा चोळून घालायचा आहे, कारण आपण येथे बेसन पिठाचा वापर करतो आहे. त्यानंतर खायचा सोडा घालायचा आहे बघा. त्याने छान अशी वडी आपली तयार होईल, खुसखुशीत, खमंग. सर्व मिश्रण आहे ते आपण एकसारखं मळून एकसारखं कालवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर घातली आहे. त्याने खूप छान चव येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे हिरवी मिरची घालायची आहे पेस्ट. त्यामध्ये आपण धणे, जिरे आणि लसूण घालून पेस्ट बनवली आहे. आणि हळद घातली आहे बघा. हळद थोडीच घालायची, पण हळदीने छान असा रंग येईल. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. साहित्य अशा प्रकारे आळूवडीचं मिश्रण तयार करायचं आहे मैत्रिणींनो. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे. छान, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आपण साईडला ठेवूया. त्यानंतर आपण आळूची पानं घेतली आहे. त्याचे देठ मोठे असतात. मग तुम्ही अशा प्रकारे बेलण्याच्या साहाय्याने ते मोडून घ्यायचे, म्हणजे आपण रोल करताना सोपे जाईल. मी सर्व पानांना अशा प्रकारे त्याचे जे देठ आहेत ते बेलण्याने अशा प्रकारे बेलून सॉफ्ट करून घेणार आहे, म्हणजे वडी आपली आहे ती छान वळकोटी बनवायला सोपं जाईल. तुमची जर देठ जास्त जाड असतील तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने काढू शकता. त्यानंतर मी कोकमचं आगूळ घातलं आहे. त्याने खूप छान चव येते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गूळ घातला तरी चालेल, पण आमच्याकडे गूळ आवडत नाही. गोड जास्त कशामध्ये घातलेला आवडत नाही, त्यामुळं मी गुळाचा वापर केला नाही. तुमच्याकडे आवडत असेल तर तुम्ही गूळ घाला. खूप छान चव येते गुळाने पण. आणि छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. तुमच्याकडे आगूळ नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू पिळून घातलं ना तरी पण खूप छान लागेल बघा. वडी आपली आळूची एक नंबरच अशी क्रिस्पी, क्रंची आणि खायला एकदम चविष्ट. त्यानंतर आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलं. असं त्याचा जो देठाचा भाग आपण बेलल्याने हे करून घेतला तर सॉफ्ट, ती बाजू वर करायची आहे. ज्या मुली नवीन शिकतात त्यांच्यासाठी सांगत आहे मैत्रिणींनो. म्हणजे लक्षात येईल त्यांच्या की कुठल्या बाजूला आपल्याला जे पीठ आहे ते लावायचं. पीठ जास्त जाड थर लावायचा नाही, एकदम पातळ पातळ लावायचं आहे. म्हणजे आपली वडी आहे ती छान अशी भरपूर लेअरवाली आणि क्रिस्पी होईल. हे बघा, अशा प्रकारे सर्व मिश्रण आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता ती कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूप छान वाटेल. आणि छान वाटेल की आपण रेसिपी माझी कुठून कुठून पाहतात. आणि चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हे बघा, आपण एक बाजू पानाची लावून घेतली आहे. त्यानंतर असं पान ठेवलं होतं, आपण उलटं ठेवणार आहोत. म्हणजे जे वरती त्याचे दोन भाग आहे ती खाली बाजू बघा अशा प्रकारे ठेवायची आहे. आणि आपण बघा अशा प्रकारे त्याला पुन्हा पिठाचा थर लावून घेणार आहोत. खूप सुंदर आणि टेस्टी होते बघा. आळूवडी करायला एकदम सोपी आणि चव म्हणाल तर एक नंबरच होते, कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, हिंग घातलं आहे. पुन्हा आपण पहिल्यांदा जसं पान ठेवलं होतं तसं पान ठेवणार आहोत. आणि पुन्हा आपण अशा प्रकारे त्याला पिठाचा थर लावून घेणार आहोत. जास्त घट्ट नाही, पातळच लेअर लावायची आहे, म्हणजे आपली वडी आहे ती छान खुसखुशीत होईल. तुम्ही जर पिठाचा थर जास्त लावला तर तुमची वडी आहे ती क्रिस्पी होणार नाही, अशी मऊ मऊ होईल. अशा प्रकारे आपण सर्व बाजूनी लावून घेतलं.
त्याच्या ज्या दुसऱ्या 2 बाजू आहेत त्या अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या. पुन्हा त्याला पण आपण पीठ लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. म्हणजे आपली वडी आहे ती छान होईल. बघा अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडीला खूप छान अशा लेअर सुटतील आणि आपण दोन्ही बाजू पॅक केल्यामुळे आपली वडी खूप छान तयार होईल बघा मैत्रिणींनो. आणि भरपूर लेअर होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही अवश्य बनवून बघा. आणि हे बघा अशा प्रकारे आपण गोल गोल त्याचा वळकुटी करणार आहोत. थोडं थोडं पीठ पण मी लावत आहे बघा वरनं. आणि छान असं आपण वळवून घेणार आहोत. मी ह्या वड्या आहेत ह्या चाळणीवर अगोदरच तेल लावून घेतलं होतं चाळणीला आणि त्याच्यावर बघा अशा प्रकारे आपण उकळून घेणार आहोत. 15 मिनटं पाणी आधी उकळून घ्यायचं. 15 मिनटं मध्यम गॅसवर. हे बघा किती छान आपली वडी तयार झाली आहे बघा. तुम्हाला मी चाकू घालून दाखवते म्हणजे आपली वडी पूर्ण शिजली आहे. बघू शकता आपण अजिबात आपल्या चाकूला पीठ लागलं नाही. त्यानंतर वडी थंड होऊन द्यायची आहे आणि नंतर त्याचे कट मारायचे आहेत, म्हणजे पीसेस करायचे आहेत. तुम्ही जर गरम गरम कट करायला गेला तर त्याचे पीसेस आहे ते व्यवस्थित होणार नाहीत आणि कट करायला पण थंड झाल्यानंतर एकदम सोपी जाते बघा. खूप छान अशी आपली भरपूर लेअरवाली खमंग खुसखुशीत अशी आळूची वडी बघा किती छान लेअर दिसत आहेत बघा. मी पुन्हा शॅलो फ्राय करणार आहे कमी तेलामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय केलं तरी पण चालेल, म्हणजे तळून घेतली तरी पण चालेल. पण कसं होतं जास्त तेलकट पण खायला नको वाटतं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग पाणी पाणी होतं. मग तुम्ही अशा प्रकारे डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करायची आहे. वरनं तेल टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपण छान दोन्ही बाजू छान शेकून घेणार आहोत क्रिस्पी होईपर्यंत. हे बघा आता आपण पलटी करणार आहोत बघा. वडी आपली खूप छान सुंदर अशी क्रिस्पी क्रंची आळूची वडी आपली तयार होत आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे अवश्य बनवा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा किती सुंदर अशी अलटीपलटी करून घ्यायच्या. दोन्ही बाजू छान मीडियम गॅसवर शेकून घ्यायच्यात. बघू शकता किती छान रंग आला आहे आपल्या आळूवडीला आणि छान अशा आपल्या कमी तेलामध्ये आपण शेकून घेतल्या आहेत बघा. बघू शकता आपण किती सुंदर अशी आपली आळूवडी तयार झाली आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा आपली आळूवडी किती सुंदर आणि भरपूर लेअरवाली ती बघा किती छान दिसत आहेत. मी प्लेटमध्ये सर्व करत आहे बघा. सुंदर दिसते आहे आळूवडी. तुम्ही ही जेवणासाठी वापरू शकता किंवा नाश्त्यासाठी पण तुम्ही खाऊ शकता. चहाबरोबर 5 वाजता तेव्हा पण तुम्ही खाऊ शकता. अशी सुंदर आणि तुम्ही एकदम बनवून ठेवून फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवस अजिबात वडी आपली खराब होत नाही. जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही ती डीप फ्राय करून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. एवढी अप्रतिम चवीची भरपूर लेअरवाली आळूवडी आपली तयार झाली आहे मैत्रिणींनो. हे बघा किती सुंदर अशा आपल्या आळूवडीला लेअर आली आहे आणि तुम्हाला मी तोडून पण दाखवते बघा किती सगळे सुट्टे पाट होत आहेत. एवढी छान अशी आळूवडी आपली तयार झाली आहे. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करा आणि भेटूयात मग छानशा अशाच नवीन रेसिपीमध्ये. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.